भारतामध्ये अनेक ठिकाणी कर्मचारी हे थेट कंपनीचे नसतात. काही ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्टर कडून घेतलेले असतात. जसे की हॉस्पिटल किंवा शाळा, कॉलेजेस, एखाद्या हाऊसिंग सोसायटी असेल किंवा मंदिर असेल, ट्रस्ट असेल, अशा अनेक संस्था आहेत ज्यांच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत हे एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडून ठेवलेले जातात. एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट सेक्शन 12 मध्ये असे म्हटले आहे की जर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे सोसायटी, मंदिर, ट्रस्ट, हॉस्पिटल किंवा एखादी शाळा, कॉलेज किंवा इतर कुठली संस्था यांनी जर आपल्याकडच्या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असेल आणि त्यांच्याकडून कर्मचारी जर आपल्याकडे कामासाठी ठेवले असतील आणि अशा वेळेला जर कॉन्ट्रॅक्टरच्या कर्मचाऱ्याचा अपघात झाला असेल कामावर असताना, तर त्याची भरपाई ही प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे सोसायटी, मंदिर, ट्रस्ट, शाळा, कॉलेज किंवा इतर कुठली संस्था असेल त्याला थेट द्यावी लागते. उदाहरणार्थ, सिक्युरिटी गार्ड हा सोसायटीमध्ये कामावर असताना अपघात झाला किंवा एखादा सफाई कर्मचारी जो मंदिरामध्ये काम करत असताना अचानक जखमी झाला, त्याला लागलं असेल काही, किंवा एखाद्या शाळेच्या बसचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफ जो आहे त्याला दुखापत झाली, तर अशा केसमध्ये ज्या अपघाताची जी भरपाई आहे ती थेट त्या सोसायटीला, त्या हाऊसिंग सोसायटीला किंवा त्या मंदिराला, त्या मंदिराच्या ट्रस्टला किंवा त्या शाळेच्या संस्थेला ही थेट त्या कर्मचाऱ्याला द्यावी लागते भरपाई.